जगामध्ये अनेक लोक श्रीमंत आहेत, अनेक लोकांकडे भरपूर पैसा आहे, मोजता येणार नाही, ठेवता येणार नाही, एवढी जमीन, एवढी जायदाद आहे. पण त्या लोकांच्या मनामध्ये गरिबाला बघून जर तळमळ आणि संवेदना निर्माण होत नसेल तर त्यांच्या श्रीमंतीला करायचं काय? महाराष्ट्र आणि भारतातील प्रसिद्ध व्यक्ती एक आपण बघू शकतात की हे व्यक्ती आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. यांचं नाव आहे हुसेन मंसूरी, द इन्स्पायरिंग पर्सन ऑफ द इंडिया. या ठिकाणी अनेक गोरगरीब रस्त्यावरील चिमुकल्यांना किंवा गरजू महिलांना, पुरुषांना, वृद्ध माणसांना दवाखान्यासाठी हा माणूस धावून जातो आणि मदत करतो. तर सगळ्यांनी यांच्याबद्दल रील पाहिलेली आहे. मुंबईमध्ये यांच्यासोबत राहत असताना, गरिबीमध्ये असताना त्यांना अनेक ठिकाणी पडलेल्या वस्तूमधून एखाद्या वेळेस जेवण करावं लागलं आणि अशा गोरगरीब लोकांना पाहून त्यांच्या मनामध्ये तळमळ निर्माण झाली. म्हणून ह्या लोकांनी यांनी अनेक लोकांना मदत करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण काही लोक म्हणतात की हा व्हिडिओ टाकण्यासाठी, रील बनवण्यासाठी, दिखाव्यासाठी करते. ज्या लोकांना 5 रुपयाचा चहा पाजता येत नाही दुसऱ्यांना, किंवा 3 रुपयाचा छोटासा पेन एखाद्या विद्यार्थ्याला देता येत नाही, लाखो, करोडो, हजारो, शेकडो रुपये खिशात पडून असताना व्यसनाला पैसे खर्चायचे, हे लोक टीका करतात. तर अशा लोकांचं किंवा कावळ्याच्या शापानं कुणी मरत नसतं ही म्हण आहे. त्यांचं काम हे स्वतःच्या मनासाठी आहे. यांना या कामामुळे काय आहे, त्यांनी अनेक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की माझ्या मनामध्ये जी मदतीची भावना आहे त्याच्यासाठी मी काम करत. भारतातच नाही तर जगामध्ये या लोकांना अनेक लोक ओळखतात आणि यांचे व्हिडिओ पाहतात, त्यांना सन्मानाने लाईक करतात. तर हे त्यांचं काम बोलतंय. प्रत्येक धर्मासाठी, प्रत्येक कॅटेगरीतल्या लोकांसाठी आपण बघू शकता. हा एक मुस्लिम व्यक्ती आहे, पण अभिमानानं नाव घेण्यासारखं आहे की या ठिकाणी जॅकलिन फर्नांडिस आणि ते एका बाळाला मदतीसाठी आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता की ऑटो साफ करणाऱ्या ह्या आजींना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. तर सांगण्याचा अर्थ एकच आहे की काम करणाऱ्या लोकांना नेहमी लोक नावं ठेवत असतात, पण शिकण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळं चांगल्या करण्यासाठी लोकांच्या तारीफ किंवा प्रशंसेची गरज नाही. आपण इमानदारीने कार्य केलं पाहिजे. ही दुनिया देवाला सुद्धा नाव ठेवते आणि पैसा अनेक लोकांकडे, पण जी तळमळ आणि जिद्द आणि जे ध्येय लागतं ते फक्त काही लोकांकडेच असतं. आणि अशाच लोकांना इतिहास लक्षात ठेवतोय आणि लिजंड किंवा महामानव म्हणत असते. धन्यवाद.